आदरणीय पत्रकार मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला नाशिकच्या सगळ्या पत्रकारांचं अतिशय मनापासून अभिनंदन. कारण तुम्ही खरात प्रकरण इतक्या चांगल्या पद्धतीनं हाताळलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ते नेऊन पोहोचवलं. खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये गेल्या 10-11 वर्षामधलं हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी खरातला 17 मार्चला अटक केली. एसआयटी गठीत झाली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि 10 पेक्षा अधिक एफआयआर त्यावेळेस दाखल झाले. आणखी आता होत आहेत. त्याकरता महाराष्ट्रातल्या पोलिसांचंही मनापासून अभिनंदन. आणि पोलिसांना एवढं चांगलं काम करू दिलं याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन. कारण सध्या महाराष्ट्रातलं पोलीस स्वतःहून कोणतंही काम करू शकत नाही अशी स्थिती गेल्या 10-11 वर्षांपासून या विषयाबाबत आहे. आणि ज्या अर्थी पोलिसांनी एवढी कडक ॲक्शन घेतली त्या अर्थी गृहमंत्र्यांनी स्वतःहून सांगितल्याशिवाय ही एवढी ॲक्शन होणं शक्य नाही याची आपणा सगळ्यांना नीट कल्पना आहे. खरात बाबा हा काही अपवाद नाही. या पद्धतीचे किमान 100-1 बाबा तरी गेल्या 44 वर्षामध्ये मी एक्सपोज केलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाच्या बाबांबद्दल लिहिलेलं आहे. पुस्तकांमध्ये ते उपलब्ध आहे. 1988 साली बळी स्त्रियांचा बुवाबाजी आणि बळी स्त्रियांचा नावाचं मी पुस्तक लिहिलं. त्याच्या आधीच असे शेकडो बाबा मी अतिशय जवळून पाहिले होते. एकेकाळी मी स्वतः अतिशय अंधश्रद्ध होतो. अनेक बाबांचा भक्त होतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी जेव्हा एका बाबाला पाहिलं, एका देवी अंगात येणाऱ्या स्त्रीसोबत संभोग करताना, त्यावेळेस कॉलेजच्या 2nd वर्षामध्ये मी होतो. आणि तोपर्यंत स्त्री पुरुषांना चुंबन घेताना सुद्धा माझ्या पिढीने कधी पाहिलेलं नव्हतं. आमच्या काळामध्ये सिनेमामध्ये सुद्धा चुंबन घेतलं जात नसे. एखाद्या इंग्रजी चित्रपटामध्ये चुंबन पाहिलं असेल तेवढंच. आणि अशा काळामध्ये मी ते प्रत्यक्ष पाहिलं. त्यावेळेस मला असं वाटलं की हा बाबा बदमाश आहे. त्याचा मी पण भक्त होतो. माझे वडीलही भक्त होते. त्यानंतर त्याच वेळेस साधारणतः काही महिन्यांच्या अंतराने दुसरा हा पहिला जो बाबा होता त्याचं नाव होतं स्वामी विद्यानंद. त्यांनी स्वतःची ख्याती अशी पसरवली होती की तो लंडनमध्ये MD FRCS आहे. त्याला एक दिवस दृष्टांत झाला आणि त्याची आपली एवढी मोठी प्रॅक्टिस सोडून तो डायरेक्ट वर्ध्यामध्ये आला. आणि मग वर्ध्यामधले सगळे लोक त्याच्या नादी लागले. माझे वडील नादी लागले. माझे वडील एकेकाळी विनोबांचे सेक्रेटरी होते, साम्ययोगचे संपादक होते. आमच्या कॉलेजचे प्राचार्य उपप्राचार्य B.G. कावळे लागले, ज्यांनी PhD केली होती ज्ञानेश्वरी या विषयावर. B.Ed कॉलेजचे वर्णेकर वगैरे मागे लागले. गावातले सगळे उच्चभ्रू लोक या बाबाचे भक्त होते. आणि मी त्याला निरोप द्यायला गेलो त्यावेळेस जबरदस्तीनं त्याच्या रूममध्ये घुसलो आणि त्यावेळेस पाहिलं की हे दोघं जण काय करतायत ते. तर माझी समजूत अशी झाली की हा बाबा बदमाश आहे. गुलाब बाबा आले होते. गुलाब बाबांबद्दल काटीलचे गुलाब बाबा, चमत्कार करणारे गुलाब बाबा, हवेत हात फिरवतात, कधी गुलाबाचं फूल निर्माण करतात, कधी सोन्याची अंगठी निर्माण करतात. आणि विशेषत्वानं त्यांची ख्याती होती की त्यांच्या गाडीमध्ये ते कधीही डिझेल भरत नाही. एखाद्या विहिरीतलं पाणी भरतात आणि त्याचं रूपांतर डिझेलमध्ये होतं आणि ती गाडी चालायला लागते. आणि म्हणून मोठ्या उत्सुकतेनं जेव्हा B.G. कावळे यांनी मला बोलावलं, आमच्या कॉलेजमधल्याच एका मुलीच्या घरी त्यांचा मुक्काम होता आणि त्यांच्या अंगामध्ये भगवान कृष्ण असल्यामुळं, ते भगवान कृष्णाचा अवतार असल्यामुळं सगळ्या स्त्रिया त्यांना आंघोळ घालत होत्या. आणि आमच्या कॉलेजच्या मुलींच्या छातीवर ते मुद्दाम पाणी बुडवत होते आणि त्यांना ओले करत होते. त्यावेळेस माझ्या मनात आलं की हा बाबा काही चांगला नाही आहे, हाही जरा नंबरी दिसतोय. पण मी इतका मोठा भक्त होतो की मी अशी समजूत करून घेतली की अनेक बाबा खूप चांगले असतात पण हे दोघं जण बदमाश आहेत. मधल्या काळामध्ये या विषयाशी माझा फारसा संबंध मग आला नाही, कारण मीही या प्रकारच्या अंधश्रद्धांमधनं थोडासा दूर झालो. तरुण शांती सेनेमध्ये मी काम करत असल्यामुळे जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये माझं सगळं जगच बदललं. 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो. तोपर्यंत मी स्वतः अनेक बाबतीत अंधश्रद्ध होतो. वैयक्तिक जीवनामध्ये आता पूर्वीसारख्या अंधश्रद्धा बाळगत नव्हतो, पण स्वतः मात्र अंधश्रद्ध होतो.
त्या ठिकाणी किर्लोस्करचे 60 वर्षाचे अंक वाचण्याची जबाबदारी माझ्याकडे होती, कारण 60वा अंक तयार करायचा होता, 60 वर्षानंतरचा एक विशेषांक तयार करायचा होता. आणि त्यामध्ये मला आचार्य अत्र्यांचा एक लेख वाचायला मिळाला. आता आचार्य अत्र्यांना मी ओळखत होतो, अतिशय चांगले वक्ता आहेत, संपादक आहेत, लेखक आहेत वगैरे म्हणून. त्यामध्ये त्यांनी केडगावकर शास्त्री नावाच्या एका बाबाचा भांडाफोड केला होता. याचं मुख्य स्थान नारायणगावला होतं, पण संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामधनं उच्चभ्रू स्त्रिया त्यांच्याकडे येत असत, पुरुष येत असत. आणि तो बाबा उघडपणे, जे वर्णन अत्र्यांनी करून ठेवलं, कारण त्या बाबाला मी पाहिलेलं नाहीये, माझ्या फार आधीच त्या बाबाला एक्सपोज करण्यात आलेला आहे. अत्र्यांनी जे वर्णन करून ठेवलं ते असं होतं की हा बाबा स्वतः रूममध्ये जेव्हा भक्त स्त्रियांना बोलवायचा तेव्हा नग्न व्हायचा. सगळ्या स्त्रियांना नग्न होणं सक्तीचं होतं. त्यांनी स्वतःच्या छातीवर तेल लावायचं आणि त्यानंतर ते तेल लावल्यानंतर छातीने त्यांचं मर्दन करायचं संपूर्ण शरीराचं. अर्थात अत्र्यांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे ती भाषा मी या ठिकाणी वापरू शकत नाही. अत्र्यांनी ते अतिशय, ते भाषा समृद्धीबद्दल त्यांच्या काही बोलण्याची गरजच नाहीये. अतिशय शृंगारिक भाषेमध्ये ते सगळं वर्णन केलेलं आहे आणि नंतर खूप म्हणजे अतिशय आसूड ओढलेले आहे. त्यामध्ये पहिल्यांदा हे वाक्य मी पाहिलं, बुवा तेथे बाया. त्याच्या आधी त्यांनी लिहिलं होतं वृक्ष तेथे छाया. आणि त्यांनी अतिशय ठामपणे ही मांडणी केली होती की जो जो बुवा असतो, बाबा असतो, तो हेच धंदे करतो. जसं या जगामध्ये एकही वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही, त्याच पद्धतीनं एकही बाबा किंवा बुबा या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण केल्याशिवाय जगू शकत नाही आणि नसतो. त्यामुळे हे दोन्ही गोष्टी अगदी पर्यायी आहेत. बुवा बाया हे एकत्र येत असतं, असं त्यांनी ठामपणे मांडलं. त्यांनी हे एवढं ठामपणे मांडलेलं असताना सुद्धा माझ्या मनात असं वाटायचं एखाद दुसरा बाबा चांगला असं. मग मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला 1982 साली डिसेंबरमध्ये सुरुवात केली. साधारणतः 2-1 वर्षाने विवेकानंदाचा अवतार असणाऱ्या शुभदास महाराजांबद्दल खूप काही वाचायला मिळालं वृत्तपत्रांमध्ये. 4था वर्ग पास झालेला माणूस, डॉक्टरेटपेक्षाही अधिक ज्ञान असणारा, आणि एमडीला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमडीला शिकवणारे वेचलेकर सुद्धा त्यांच्याकडनं औषधाचा सल्ला घेतात, असं तरुण भारतामध्ये माझ्याच दैनिकामध्ये छापून आलं. आणि म्हणून मी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेत असण्याच्या प्रक्रियेमध्ये लक्षात आलं की हा विवेकानंदाचा अवतार आहे असं जाहीरी त्या लोकांना सांगतो, त्या पद्धतीचे पोस्टर छापतो, उघडपणे मेडिकल औषधं लोकांना देतो आरोग्याची, 4था वर्ग पास आहे असं असताना सुद्धा. आणि त्यानंतर तो जेव्हा अतिशय जवळ त्याच्या स्त्रिया येतात त्यावेळेस त्यांना हळूच सांगतो की गेल्या जन्मामध्ये जरी मी विवेकानंदांचा अवतार असलो तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान श्रीकृष्णाचा अवतार होतो आणि त्या जन्मामध्ये तू राधा होतीस. त्यावेळेस आपला समागम सातत्यानं होत असे. आता त्यामुळे काय हरकत आहे? 1 राधा, 2 राधा, 10 राधा, आता राधांचे नंबर लागेना, त्यातून कुजबूज सुरू झाली आणि त्यातून ते सगळं प्रकरण बाहेर आलं. आणि त्यावेळेस जी काही थोडीबहुत माझ्या मनामध्ये शंका होती की नाही बाबा, एखादा बाबा प्रामाणिक असू शकतो, चांगला असू शकतो, बाकी फसवत असेल पण या बाबतीत फसवत नाही. कारण एकतर विवेकानंद हा शब्दच माझ्यासाठी एवढा होता की त्यांच्या प्रेमामध्ये मी अगदी लहानपणापासून असल्यामुळं विवेकानंदांचं नाव घेऊन कोणी असं फसवू शकेल असं इमॅजिन करणं सुद्धा शक्य नव्हतं. आणि मग त्यावेळेस माझ्या ठामपणे लक्षात आलं की आचार्य अत्र्यांनी जे म्हटलेलं आहे, फार पूर्वी, मला वाटतं 70 सालातला काहीतरी हा लेख असावा, इतक्या पूर्वी म्हटलेलं आहे ते 100% सत्य आहे. आणि आज मी तुम्हाला अतिशय खात्रीनं सांगू शकेन, मला 44 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये काम करायला, जो स्वतःमध्ये काही दैवी चमत्कार आहे, म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे, स्वतःमध्ये काही दैवी शक्ती आहे, या पद्धतीचा आभास निर्माण करतो, स्वतःला गुरु म्हणून घेतो, म्हणजे बाबा म्हणून घेतो, असा प्रत्येक माणूस हे धंदे करतच असतो. तुम्ही जर मला असं सांगितलं की एखादा बाबा स्त्रियांच्या बाबतीत असा नाही, तर मी एवढंच म्हणेल की कदाचित तो होमोसेक्शुअल आहे, पुरुषांबाबतीत तो तसा आहे. आणि मी एवढं ठामपणे तुम्हाला सांगतोय, याला कोणीही अपवाद नसतं, फक्त आजचा उद्या कळतं, उद्याचं परवा कळतं, एवढंच काय ते होतं. कारण जेव्हा एक लिमिट ओलांडली की मग ते उघड होतं. आता तुम्ही खरात बाबा नाशिकमध्ये लावून धरला आणि महाराष्ट्रामध्ये किती बाबांविषयीच्या चर्चा आणि सगळं दूर यायला लागलं हे तुम्हाला लक्षात येत असेल.
म्हणजे मग सगळ्यांचा उत्साह वाढतो, लोक जरा चौकसपणे पाहायला लागतात आणि त्यातून या गोष्टी लक्षात येतात. आणि मग आता या गोष्टींना महत्त्व आल्यामुळे तुम्हीच पत्रकारांनी मग त्या गोष्टींना अधिक महत्त्व दिलं आणि या पद्धतीच्या अनेक केसेस आत्ता महाराष्ट्रामधल्या तुम्ही काढता. हे सगळं का घडतं आणि कसं घडतं? याचं बेसिक कारण असं असतं की तुमच्या माझ्यावर सगळ्यांवर आपण त्याच संस्कारामधनं लहानाचे मोठे होतो. भारतीय परंपरेमध्ये एक असा विश्वास तुमच्या माझ्या मनामध्ये शिरवला जातो, एक संस्कार शिरवला जातो की माणसाला स्वतःला देव बनता येतं. माणूस जेव्हा देवप्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला मधल्या टप्प्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. काही माणसं फक्त सिद्धी प्राप्त करून थांबतात, काही माणसांना देव प्रत्यक्ष प्राप्त होतो आणि काही माणसं स्वतः देव बनतात शेवटच्या टप्प्यामध्ये. त्यामुळे आपल्या देशामध्ये ही कल्पना आहे की माणूस देव बनवू शकतो. या पद्धतीची कल्पना जगात इतरत्र कुठेही नाही. माणूस देव नाही बनवू शकत. आपल्या इथे माणूस देवही बनू शकतो, माणूस देवाचा अवतारही असू शकतो, माणसाच्या अंगामध्ये देवही येऊ शकतो आणि माणसाला सिद्धी प्राप्त होऊ शकतं. माणसाच्या अंगात देव आला असेल, माणूस देव बनला असेल किंवा देव त्याच्यावर प्रसन्न असेल किंवा त्याला सिद्धी प्राप्त झाली असेल तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचं सामर्थ्य येतं. पहिलं म्हणजे कोणत्याही प्रकारचे चमत्कार करण्याचं सामर्थ्य. दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य ज्याला त्या पद्धतीनं येतं त्याच पद्धतीनं आरोग्य सुधारण्याचं सामर्थ्य. आणि तिसरं त्याला भूत भविष्य वर्तमान आपोआप कळतं. या 3 पद्धतीच्या समजुती लहानपणापासूनच्या तुमच्या माझ्या संस्कारांमधनं आपल्याकडे येत असल्यामुळं आणि त्याच संस्कारामध्ये आपण लहानाचे मोठे होत असल्यामुळं जेव्हा एखादा बाबा दावा करतो की मला तुमचं भूत भविष्य वर्तमान कळतं तेव्हा आपण चटकन त्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा एखादा बाबा जाहीररित्या दावा करतो की मी तुमचे रोग दुरुस्त करू शकतो आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि रांगा लावून त्या ठिकाणी आपलं आरोग्य ठीक करण्यासाठी जातो. आणि बाबा जे काही करतो जादूचे प्रयोग ते आपल्याला चमत्कार वाटायला लागतात कारण त्या पद्धतीचा संस्कार आपल्यावर असतो. हे वातावरण आपल्या समाजातलं बदलावं याकरता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती 1982 सालापासून गेले 44 वर्ष प्रयत्न करते आहे. आणि त्या प्रयत्नांमधनंच महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत केला. हा कायदा जरी आपण संमत केलेला असला तरी या कायद्याचा प्रचार प्रसार झाल्याशिवाय आणि लोकांपर्यंत तो कायदा आणि त्या निमित्तानं हे सगळे मुद्दे प्रभावीपणे पोचल्याशिवाय लोकांमध्ये परिवर्तन होणार नाही याची नीट कल्पना होती. आणि म्हणून या पद्धतीची कमिटी फॉर्म करण्यात आली ज्याला आपण जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती म्हणतो. आणि त्याच्या माध्यमातून काम सुरू झालं होतं. काँग्रेसचं सरकारच्या काळामध्ये हे काम सुरू झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यावेळेस जे काम सुरू झालं होतं त्यातलं निम्मे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेलं आहे. 36 जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा झाल्यात. खरं म्हणजे त्या 40 सभा झाल्यात कारण पुण्यामध्ये 2 सभा होतात. पिंपरी चिंचवडची स्वतंत्र होते, इकडे वाशीला स्वतंत्र होते आणि त्यामुळे ते जिल्हे वाढतात. म्हणजे शासकीय विचाराच्या पद्धतीनं ते 40 होतात टोटल. तर या 40 ज्या सभा झाल्या त्यापैकी जवळपास 20-22 सभा या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या आहेत. 18 सभा आधी झालेल्या आहेत. पोलिसांचे टोटल 48 ट्रेनिंग झाले त्यापैकी फक्त 5 ट्रेनिंग आधी झाले होते. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या काळामध्ये 43 ट्रेनिंग झालेले आहे. नाशिकमध्येही पोलिसांचं संपूर्ण जिल्ह्यातल्या पोलिसांचं ट्रेनिंग झालेलं आहे. नाशिकमध्ये 2 ट्रेनिंग झालेत. एक नाशिकचं कमिशनरेटचं ट्रेनिंग झालेलं आहे आणि दुसरं नाशिकच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, पोलीस अधिकाऱ्यांचं. त्याशिवाय जाहीर कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल ही सगळी गोष्ट 14ची आहे, 14 आणि 15ची. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही आता स्वतः खाजगीमध्ये विचारलं होतं. ते मी आणि आमचे उमेश बाबू चौबे जे आमचे कार्याध्यक्ष होते ते 3 जण आम्ही त्यांना भेटलो होतो. आणि त्यावेळेस ते असं म्हणाले होते की मी आता सध्या हे काम उत्तम पद्धतीनं आपण करू. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात, हे काम चालणार आहे का? ते म्हणाले नाही आपल्याला हे काम उत्तम पद्धतीनं करायचं आहे. म्हटलं 13.5 कोटी तुमच्याकडनं येणं आहे, सरकारने ऑलरेडी सँक्शन केलेले आहे. ते म्हणाले आता मी तुम्हाला 10 कोटी तर यावेळेस देतो.
म्हटलं 10 कोटी आम्ही खर्च करू शकणार नाही 4 महिन्यामध्ये, पण तुम्ही 10 कोटीचं बजेट सँक्शन करा, कारण मग पुढे बजेट कमी होत जातं, त्यामुळे असं होऊ नये म्हणून. आता आम्ही खुश होऊन पुन्हा कामाला भिडलो आणि कामाला भिडल्यानंतर पुढे 3 वर्ष काहीच झालं नाही. मी नुसत्या चक्रा मारतो आहे, माझा व्यवसाय बंद करून रात्रंदिवस यांच्या मागे लागलो आहे. आणि माझी अडचण अशी होती की यापूर्वी माझा सरकारचा अनुभव फार वेगळा होता. सरकारमधले मंत्री माझ्या तोंडावर सांगायचे हो नाही, त्यांनी कधी मला झुलवत ठेवलं नाही, चक्रा मारायला लावल्या नाही. त्यामुळे मला वाटायचं की देवेंद्र फडणवीस असं का करतायत, म्हणून मी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या काही मित्रांना, त्यांच्या जवळचे जे आहेत त्यांना भिडवलं आणि त्यांनी मला अशी माहिती दिली की त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जादूटोणा विरोधी कायद्याची उत्तम राबवणूकही करायची नाही आणि याचा प्रचार प्रसारही करायचा नाही. मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय. आणि तेव्हापासून 2015ला सुरुवातीला त्यांनी टप्प्यांमध्ये पोलिसांचं ट्रेनिंग घेतलं, हे सत्य आहे, पण त्यानंतर हे काम पूर्णतः थांबलं. मधल्या काळामध्ये मग दुसरं सरकार आलं, उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर 1 एप्रिल 2020 पासून हे काम सुरू होणार होतं. त्याकरता अजितदादांनी, अर्थमंत्र्यांनी 12 कोटी सँक्शन केले होते आणि हे काम सुरू होण्याच्या 6 दिवस आधी 24 मार्च 2020ला लॉकडाऊन लागू झाला. 2 वर्ष त्यात गेली. 2 वर्षानंतर जेव्हा वातावरण निवळल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला काही शिबिरं झालीत आणि शिबिरं झाल्यानंतर पुढे काम चालू आहे, कारण हे काम एप्रिलमध्ये सुरू झालं आणि जून जुलैमध्ये सरकार बदललं, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. पुन्हा काम ठप्प झालं. काम ठप्प झाल्यानंतर मग आले अजितदादा इकडे. अजितदादांनी नेहमीच हा कायदा बनण्याच्या प्रक्रियेपासून खूप मदत या कामाकरता केलेली आहे आणि म्हणून मी मोठ्या हिमतीनं अजितदादांकडे गेलो. खरं म्हणजे आता ते वेगळ्या पद्धतीनं गेलेले होते, त्याचा मनामध्ये बरं वाटत नव्हतं, मनामध्ये ही गद्दारी वाटत होती. आणि असं असतानाही पत्रकार मित्रांनी मला खूप पटवलं की तुझी पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे, तुझी पहिली प्रायोरिटी जादूटोणा विरोधी कायदा असली पाहिजे. अजितदादांना भेटलो, त्यांनी एकदम आनंदाने स्वागत केलं. इमिजिएटली 22 कोटी रुपये सँक्शन केले. ऑलरेडी 22 कोटी त्यांनी आधीच सँक्शन केलेले होते, ते कंटिन्युअस चालूच होते. आणि मग आम्ही कामाला सुरुवात करण्यासाठी आमची बैठक घेतली त्यांनी डायरेक्टली. खरं म्हणजे याचे सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री होते ते एकनाथ शिंदे होते मुख्यमंत्री, त्यांनी विभाग तो दिलाच नव्हता कोणाकडे. आणि असं असतानाही अजितदादांनी स्वतः बैठक घेतली सचिवांसोबत. त्यामध्ये निर्णय झाला की 15 दिवसामध्ये या संपूर्ण प्रोजेक्टचा GR काढायचा. हा 14.5 कोटीचा GR आहे. यामध्ये संपूर्ण ट्रेनिंग आहेत, महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस खात्याचं ट्रेनिंग, महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग, महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या पत्रकारांचं ट्रेनिंग आणि जाहीर कार्यक्रम, या पद्धतीचं ते प्रोजेक्ट आहे 14.5 कोटीचं. यामध्ये महाराष्ट्रातल्या किमान 3 ते 4 वर्षांमध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक कर्मचारी या ट्रेनिंगमधनं गेलेला असेल, या पद्धतीची ही यंत्रणा होती. महाराष्ट्रामधली प्रत्येक शाळा कव्हर होईल या पद्धतीची ही यंत्रणा होते. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शाळेमधल्या 2 शिक्षकांना यामध्ये ट्रेन करण्यात येणार होतं आणि त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात येणार होती, या पद्धतीची ही यंत्रणा होती. आणि हे सगळं काम 5 वर्षामध्ये पूर्ण होणार होतं. या पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे, जो प्रोजेक्ट ऑलरेडी सरकारने 2दा-3दा सँक्शन केलेला आहे. पण अजितदादांचं चालत नाही असं लक्षात आलं. सचिवांनी 10 महिने उलटले तरी GR काढला नाही. आज काढतो, उद्या काढतो, आम्ही दर आठवड्याला चक्रा मारतो आहे, गोड गोड बोलतायत पण काढला नाही. शेवटी मग त्यांनी मला गुपित सांगून टाकलं की सर असं काम होणार नाही, आपल्याला एक एजंट नेमावा लागेल, एजंट तुम्हाला जे सांगेल त्या पद्धतीनं तुम्हाला सह्या कराव्या लागतील. मी म्हटलं मी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं प्रोडक्ट आहे, मी आतापर्यंत सरकारसोबत 2दा काम केलेलं आहे, दोन्ही वेळी एकही पैसा कोणाला खाऊ घातला नाही आणि कोणी माझ्याकडनं अपेक्षा केली नाही. सरकारचा पैसा अतिशय स्वच्छ पद्धतीनं खर्च करण्यात आलेला आहे. सह्या तर शेवटी मला कराव्या लागणार आणि मी खोट्या कागदांवर सह्या करणार नाही. आणि त्यामुळं मग मी नाद सोडून दिला, कारण काहीच होणार नाही माझ्या लक्षात आलं. आणि अजितदादांचं पूर्वी इतकं चालत नाही हेही लक्षात आलं. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आणि चव्हाणांच्या सरकारमध्ये, दोन्ही सरकारमध्ये मी पाहिलं, आणि इव्हन तेच कशाला, त्याच्या आधी विलासरावांच्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादा उपमुख्यमंत्री नसताना सुद्धा त्यांचा फोन गेला की प्रत्येक काम व्हायचं. उपमुख्यमंत्री असताना तर व्हायचं, पण आता या सरकारमध्ये मात्र त्यांच्याच विभागामध्ये काम होत नाही, पैसे दिल्याशिवाय फायली हालत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि मग त्यानंतर मी नाद सोडून दिला आणि इकडे आलो. आता हे झालं मी तुम्हाला
जर हा प्रचार प्रसार व्यवस्थितरित्या जसा ठरलाय, ज्या पद्धतीनं प्रोजेक्ट सँक्शन झालाय त्या पद्धतीनं झाला असता तर खरात सारखा बाबा एवढा मोठा होऊच शकला नसता. ज्या ज्या बाबांना आम्ही एक्सपोज केलेलं आहे ते बाबा कधीही मोठे बनू शकलेले नाहीत. जेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये 10 ते 20 माणसं 50 माणसं बोलतात की हा खोटा आहे, याच्यामध्ये चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाही, याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही, तर त्याचा पब्लिकवर परिणाम होतो. तो बाबा मोठा बनत नाही, छोटासा राहतो. याचा अर्थ 100% बाबागिरी संपते असं नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रिया आणि बाकीचे लोक बळी जाणार नाहीत. हेच काम या जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार प्रसाराच्या आणि अंमलबजावणीच्या माध्यमातून व्हायला हवं होतं. मी पोलिसांचं महाराष्ट्रभरातल्या ट्रेनिंग घेतल्यामुळे त्यांचे फोन माझ्याकडे असायचे, माझे फोन त्यांच्याकडे असायचे. सुरुवातीला त्यांचे फोन यायचे की सर काय करायचं, हा कायद्यात बसतं का, मग कशा पद्धतीनं आपण FIR लिहायचा, असे फोन असायचे. साधारणतः 2015 नंतर मला फोन यायला लागले की सर आमच्यावर खूप दडपण आहे, कायद्यात बसतं पण ऍक्शन घेता येत नाही, कारण बीजेपीच्या एखाद्या नगरसेवकांनी तक्रार केली तरी आम्हाला ऍक्शन घेता येत नाही, असा दबाव असतो. कॉर्पोरेटरने जरी तक्रार केली म्हणजे दबाव आणला, फोन केला तरी आम्हाला ऍक्शन घेता येत नाही. मग मला पोलीस अधिकाऱ्यांकडनं असे फोन यायचे की आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही. अनेकदा माझे संबंधित लोक भेटायला जायचे, ही ऍक्शन तुम्ही घेतली पाहिजे, पोलीस इन्स्पेक्टरला सांगायचे. मग पोलीस इन्स्पेक्टर ला माझ्याशी बोलायला सांगितलं जायचं. मग जेव्हा मी त्या पोलीस इन्स्पेक्टरशी बोलायचो ते पडायचे सर मला माहित आहे ना, तुम्ही मला समजावून सांगण्याची गरज नाही ना हे कायद्यात बसतं म्हणून, मी ऑलरेडी तुमचं ट्रेनिंग केलेलं आहे ना, मला माहित आहे कायद्यामध्ये बसतं म्हणून, पण माझा नाईलाज आहे, मी FIR दाखल करू शकत नाही. ही सिच्युएशन गेली 11 वर्ष 12 वर्ष राहिलेली आहे उद्धव ठाकरेंच्या सरकारचा कालावधी सोडता, कारण त्या काळात मी स्वतः ऍक्टिव्ह होतो. 2 वर्ष तर कोरोनामुळे काहीच करता आलेलं नव्हतं, पण जे काही 6 महिने 5 महिने मिळाले त्या महिन्यांमध्ये उत्तम पद्धतीनं त्याची राबवणूक झालेली होती. आता ही वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे मी अतिशय सुरुवातीला अभिनंदन केलं की गृहमंत्र्यांचं अभिनंदन, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन, कारण त्यांनी खरात प्रकरणामध्ये अतिशय चांगली ऍक्शन घेण्यासाठी पोलिसांना आदेश दिला म्हणा किंवा परवानगी दिली. पण तुम्ही गेल्या 11 वर्षामध्ये हा कायदा त्याची अंमलबजावणी धड केली नाही, त्याचा प्रचार प्रसार केला नाही, सुरू झालेला प्रोजेक्ट बंद ठेवला आणि त्यामुळं खरात सारखे बाबा निर्माण झालेले आहेत. हेही पाप तुमचंच आहे. तुम्ही केवळ जादूटोणा विरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचू नये एवढं काम नाही केलं, तुम्ही दुसरं काम केलं, लोकांच्या अंधश्रद्धा वाढवण्याचं काम केलं. धीरेंद्र कृष्ण महाराज ज्याला बागेश्वर धाम म्हणतात, तो नागपुरात येतो, कायद्यांचं उल्लंघन करतो, 2 कायद्यांचं उल्लंघन करतो. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 इतका सोपा कायदा आहे की ज्याला डॉक्टरची डिग्री नाही अशा माणसांनी साधं रोग निदान करणं, रोगांच्या उपचारांबद्दल बोलणं किंवा सांगणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि बागेश्वर धाम तो लोकांना सांगतो त्याच्या दिव्य दरबारामध्ये, ज्याच्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस त्या पाया पडायला गेले होते, त्याच दरबारामध्ये गेले होते. त्या दरबारामध्ये सांगतो की आपको अमुक बीमारी हुई है, आपको तमुक हुआ है, इसके लिए ये करना पड़ेगा, वो करना पड़ेगा. म्हणजे तो डायग्नोसिस पण करतो आणि उपचार पण सांगतो. त्याशिवाय जादूटोणा विरोधी कायद्याचं वारंवार त्यांनी उल्लंघन केलं. ये आपका जो प्रॉब्लेम है ना वो आपको बाहर का किया है, आपके काकी ने, नाव घेऊन सांगतो, आपके काकी ने जादूटोणा किया है आपको, इसलिए ऐसा हो रहा है. हे सगळं त्यांनीच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत मी पोलिसांना काढून दिलं. मी तक्रार केली. ही तक्रार मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाही केली. जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र राज्याची जी कमिटी आहे, प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती, तिच्या सहअध्यक्ष या नात्यानं त्या लेटरहेड सही करून मी पोलिसांना दिली. मला असं वाटलं की एसीपी दर्जाचे अधिकारी हा निर्णय घेऊ शकणार नाही आहे, कारण बीजेपीवाल्यांनी त्यांना आणलं होतं मला माहीत होतं. आणि म्हणून मी प्रत्यक्ष अमितेश कुमार कमिशनर यांना भेटलो. त्यांना कायद्याची केवळ प्रत नाही दिली, त्यातले कुठले कुठले मुद्दे लागू होतात त्याचे बारकावे सांगितले. त्यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्टची प्रत दिली, कुठलं कुठलं लागू होतं ते त्यांना सांगितलं.
8 दिवस त्यांनी गहन अभ्यास केला, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जाहीर केलं की मी गहन अभ्यास केलेला आहे पोलीस खात्याने आणि त्याचा निष्कर्ष असा निघतो आहे की हा जो बागेश्वर धामवाला बाबा आहे, धीरेंद्र कृष्ण महाराज आहे, यांनी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. तो कोणाला सांगतोय? मला, ज्यांनी कायद्यातला प्रत्येक शब्द फायनल केलेला आहे, ज्यांनी कायदा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला समजावून सांगितलं आणि म्हणून त्यांनी समर्थन दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी समर्थन का दिलं? 2.5 तास माझ्यासोबत चर्चा झाल्यानंतर समर्थन दिलं. देवेंद्र फडणवीसांनी बीजेपीतर्फे या कायद्याला समर्थन का दिलं? कारण या कायद्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत अशी चांगल्या पद्धतीनं पोहोचवले म्हणून. ते सोडा, काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांना मला कायद्यातले बारकावे समजावून सांगावे लागलेले आहेत आणि त्यानंतर एकमतानं हा कायदा संमत झालेला आहे. बरं, एवढ्यापर्यंत मर्यादित नाही. या कमिटीचा सहअध्यक्ष या नात्यानं मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ट्रेनिंग केलं. त्यामध्ये IPS अधिकाऱ्यांपासून सगळेच अधिकारी असायचे. जो माणूस इतर माणसांना हा कायदा समजावून सांगतो आहे, तो स्वतः सहीनं तक्रार करतो आहे आणि पोलीस कमिशनर सांगतायत की याला कायदा लागू होत नाही. याचा अर्थ क्लिअर असा होतो की कायदा मला काहीच कळत नाही. आणि मी मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलिसांचं ट्रेनिंग केलेलं आहे. म्हणजे अशा मूर्ख माणसाच्या हातून कायद्याचं ट्रेनिंग करून घेतलं महाराष्ट्र सरकार. बरं, त्यातला पुढचा विनोद तर फारच विनोदी आहे. ते म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन या कायद्यामध्ये शब्दच नाही आहे. अंधश्रद्धा किंवा निर्मूलन हे दोन्ही शब्द या कायद्यामध्ये कुठेच नाही. हा कायदा जादूटोणा विरोधी कायदा आहे. मी त्यांना स्वतः प्रत दिलेली आहे, समजावून सांगितलेलं आहे. ते म्हणतात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याला लागू होत नाही. बरं, ठीक आहे बाबा, वृत्तपत्र नेहमी याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात किंवा प्रसिद्धी माध्यमं म्हणतात म्हणून कदाचित पोलीस कमिशनरनी असं म्हटलं असेल म्हणून आपण त्यांना एकदा माफ करू. ते म्हणाले ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट सुद्धा याला लागू होत नाही. आता तुम्ही IPS अधिकाऱ्याला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट कळत नाही, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट स्वतंत्र कायदा आहे हे कळत नाही, असं जर म्हणणार असाल तर मी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. मग याचा अर्थ आपल्याला काढावा लागेल की अमितेश कुमार IPS झालेलेच नाहीयेत. हाच फक्त आपल्याला अर्थ काढावा लागेल. इतके धादांत पोलीस कमिशनर खोटं बोलतात, जाहीररित्या बोलतात. बरं, एवढंच नाही, त्यावेळेस तर तो बाबा पळून गेला. त्यानंतर त्याला महाराष्ट्रभर हिंडवलं. केंद्रीय मंत्र्यांनी औरंगाबादच्या परिसरामध्ये त्याचा कार्यक्रम आयोजित केला, मुंबईत आयोजित केला, ठिकठिकाणी आयोजित केला. तोच कशाला प्रदीप मिश्राला घेऊन हे लोक हिंडतात. प्रदीप मिश्रा काय सांगतो आमच्या जनतेला? तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याकरता बादलीभर पाणी टाका, लोटाभर पाणी टाका. लोटाभर पाणी टाकण्याने सगळ्या समस्या सोडवतो. बरं झालं, पाकिस्तानला संपवायचं असेल तर लोटाभर पाण्याने संपतो असं म्हणाला नाही, हेच फार कौतुकाचं आहे. दुसरं तो सांगतो पोरांना परीक्षेत पास व्हायचं असेल तर काय करायचं? शंकर भगवान की पिंडी को बेलपुल लगाने का, वो बेलपान लगाने के बाद में बच्चा पास हो जाता. अभ्यास किया ना किया, हे त्याची वाक्य आहे, मी काही कल्पनेतलं बोलत नाही. अभ्यास किया ना किया तो भी पास हो जाता. त्याचं पोट्ट झालं नापास. आमचा वराडी शब्द आहे पोट्ट. त्याचं पोरगं झालं नापास. ते नापास झाल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यावर तो काय म्हणाला? नहीं, वो ऐसा क्या हो गया कि मैं लोगों को कहते कहते अपने बच्चे को बोलना भूल गया, इसलिए वो उसका ऐसा गडबड हो गया. अशा बाबांना घेऊन हे बीजेपी वाले आणि देवेंद्र फडणवीस संपूर्ण या मोठ्या प्रमाणावर खरात बाबाला फसल्या असतील तर याला जबाबदार कोण? अंधश्रद्धांना तुम्ही खतपाणी घातलेलं आहे, अंधश्रद्धा तुम्ही रुजवलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर त्या पसरवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करता आहात आणि त्याकरता सरकार राबवता आहात आणि त्यातून हे सगळं निष्पन्न झालेलं आहे. दुसरा एक छोटासा मुद्दा मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, माझ्यापेक्षा तुमचा अनुभव मोठा आहे कारण तुम्ही आता ऍक्टिंग पत्रकार आहात, मी काही आता ऍक्टिंग पत्रकार नाही आहे. समजा या ठिकाणी या बाबाच्या संपर्कामधले किंवा शिष्यांमध्ये 2-4 जवळचे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मंत्री असते तर ऍक्शन झाली असती काय? एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर जवळच्या असल्यामुळे ऍक्शन झाली का? याचा शोध घेण्याचं काम तुम्ही करावं. कारण यापूर्वी अनेक बाबांबद्दल FIR सुद्धा दाखल झालेले नाहीत याची मला नीट कल्पना आहे. आता फक्त एवढंच झालं की इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या दबावामुळे आणि प्रसिद्धी माध्यमांच्या दबावामुळे ठिकठिकाणी FIR दाखल पोलीस करत आहेत. हे एक चांगलं वातावरण तुम्ही निर्माण केलं आणि हे सर्वस्वी हे क्रेडिट तुमचं आहे. म्हणजे आमचं सांगून ऐकत नव्हते पोलीस,
त्यांना कितीही कायदा समजावून सांगितला तरी ऐकत नव्हते. आता मात्र महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी केसेस दाखल होत आहेत, कारण या खरात बाबा प्रकरणामुळे या विषयाला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलं तुम्ही. आणि त्यामुळं हे सगळं तुमचं कौतुक आहे, तुमचं अभिनंदन आहे. पण आता हा मुद्दा पुढे रेटणं आणि महाराष्ट्राला या अंधश्रद्धेच्या खाईतनं बाहेर काढणं ही पण प्रसिद्धी माध्यमांची जबाबदारी आहे. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. आता बाकी तुम्हाला जे विचारायचं आहे ते विचारू शकता. फक्त एकच ही प्रेस नोट तुम्हाला दिलेली आहे, त्याच्याबद्दल मी बोललो नाही. उद्या व्याख्यान आहे संध्याकाळी. खरात फाईल्स बळी स्त्रियांचा असा विषय आहे. या विषयावर मी विस्तारानं मांडणी करणार आहे. आणि या स्त्रिया मोठ्या प्रमाणावर या बाबांना का बळी जातात, मोठ्या प्रमाणावर बाबा त्यांचा उपभोग का घेऊ शकतात, आणि हे आजचं नाही आहे, हजारो वर्षांपासून आपल्या देशामध्ये असंच सुरू आहे. याच्यामागची कारणमीमांसा काय आहे ती विस्तारानं मी त्या ठिकाणी मांडणार आहे. हेतू पुरस्कार, अदरवाईज मी जाहीर बोललो नसतो. देवेंद्रनचे आणि माझे काय संबंध आहेत थोडंसं सांगून टाकतो तुम्हाला. मी त्यांच्या वडिलांसोबत काम केलेलं आहे. जेलमधनं मी सुटलो, तेही जेलमधनं सुटले. त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस. मी इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये होतो. त्यानंतर मी जनता पार्टीचं काम. जनता पार्टीमध्ये कोण होतं विदर्भामध्ये? समाजवादी तर नव्हतेच. जनता पार्टी म्हणजे विदर्भामध्ये जनता पार्टी याचा अर्थ आरएसएसचे लोक, त्यावेळेसचा जनसंघाचे लोक, फॉरवर्ड ब्लॉकचे लोक, कारण जांबुनराव धोटे त्यामध्ये आले होते. आणि आम्ही मिळून हे संपूर्ण विदर्भातलं काम त्या काळात केलं होतं. मी विदर्भातल्या 4-5 जिल्ह्यांमध्ये प्रचार केलेला आहे जनता पार्टीचा 77 साली 78 साली. त्या काळामध्ये गंगाधररावांशी फार चांगली घसट निर्माण झाली. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी माझ्या खांद्यावर हात ठेवून मेरा दोस्त असं म्हणायचे. स्वभावाने अतिशय मोकळे होते. म्हणजे ते कसे वागतात हे कळून घ्यायचं असेल तर नितीन गडकरी कसे वागतात हे जर तुम्ही समजून घेतलं तर त्या पद्धतीनं गंगाधरराव वागायचे. म्हणजे गंगाधररावांचं वागणं जसंच्या तसं नितीन गडकरींनी उचललेलं आहे. इतके मोकळे ते होते. त्यामुळे ज्यावेळेस आणि देवेंद्र फडणवीसांची 2005 पासून मी या कायद्यासंबंधात चर्चा करतोच आहे. त्यांनी फार चांगले मुद्देही सुचवले, त्याचाही अंतर्भाव या कायद्यामध्ये केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांविषयी मला एक वेगळा जिव्हाळा असा होता की माझ्या मित्राचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला झाला की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. बीजेपीमधलेच बाकीचे माझे मित्रमंत्री मला म्हणायचे तुमचं फारच प्रेम आहे मुख्यमंत्र्यांवर. म्हटलं नाही हो, ते कारण नाही आहे. कारण हे आहे की आपल्या मित्राचा मुलगा झाला बाबा. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन मी बोललो. मी तुम्हाला तो उल्लेख केलेला. मी आणि उमेश बाबू चौबे आणि गंगाधरराव फडणवीस ते एकाच स्कूटरवर हिंडायचे. दोघे कॉर्पोरेटर होते. इतके जवळचे त्यांचे संबंध होते. आणि आम्हा दोघांना त्यांनी सांगितलं की मी 10 कोटीचं बजेट तुम्हाला देतो आहे, तुम्ही काम सुरू करा, उत्तम काम आपण करू. बजेट सोडा हो, सरकारला पैशाची कमतरता नाही. सरकारने काम करायचं ठरवलं तर जिल्ह्यात पैसा पडलेला असतो. त्यामुळे पैसा आणि बजेटची गरज फार नसते. सरकारची फक्त काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. हे शिबिरच आयोजित करायचे असतात ना. तेवढं तर सहज एक ऍडिशनल कलेक्टर आणि कलेक्टर करू शकतात आपल्या जिल्ह्यांमध्ये. तेवढे फंड्स त्यांच्याकडे असतात. त्यांनीच मला सांगितलेलं आहे. कारण ही जी कमिटी जिल्ह्यामध्ये फॉर्म झाली त्याचे त्यावेळेसचे सगळे अध्यक्ष हे ऍडिशनल कलेक्टर असायचे. ते सांगायचे सर कशाला चिंता करता तुम्ही, ते सामाजिक न्याय विभागाच्या भानगडीत फार पडू नका, आम्हाला सांगा आम्ही करून देतो, तुमचे 2-4 शिबिरं काढून देतो. पत्रकारांचं करायचं आहे का, आम्ही करून देतो. ते थांबण्याची गरज नाही. सँक्शन होईल, अमुक होईल, तमुक होईल. आमच्याकडे फंड्स असतात, त्याचा चांगला उपयोग करत आहे. त्यामुळे फंड्स हा मुद्दा नाही आहे. सरकारने फंड्स दिले नाही हा मुद्दा नाही आहे. सरकारला हे कामच करायचं नाही, याचा प्रचार आणि प्रसार नाही करायचा. बरं, एवढ्यापर्यंत मर्यादित असतं ठीक होतं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देईन. मी जेव्हा 1984-85 मध्ये शुकदास बाबाला एक्सपोज केलं तेव्हा आरएसएसच्या देवरसांकडे, बाळासाहेब देवरस आरएसएसचे प्रमुख होते, त्यांच्याकडे या तक्रारी केल्या. त्यांनी संपादकांना बोलावून घेतलं. मागो वैद्य आणि दिबा घुमरे या दोघांच्या हाताखाली मी तयार झालेलो आहे. मी पत्रकार झालेलो आहे. 4 वर्ष मी तरुण भारतासोबत अटॅच होतो. हात कसा आहे तुमचा पत्रकार, काय करतोय? मग या दोन्ही संपादकांनी त्यांना समजावून सांगितलं. त्यावर बाळासाहेब देवरस 1985-86 साली असं म्हणतात की आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे? पावण्याच्या लाठीनं जर साप मरत असेल तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला कुठे आपल्या धर्मामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये अंधश्रद्धा हव्या आहेत? ते जर कोणी पावणा हे काम करत असेल आणि त्यातनं तो साप मारला जात असेल तर आपल्याकरता हे चांगलं आहे. आणि म्हणून आरएसएसने कधीही माझ्या कामाला
ऑर्गनाइज विरोध कधी केला नाही. एवढं तरी किमान देवेंद्र फडणवीसांनी शिकायला पाहिजे होतं ना. काम करायला आम्ही, रात्रंदिवस खपायला आम्ही, 4000 वक्ते, 400 वक्ते पूर्णतः तयार करून ठेवले, ट्रेन केलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्याच पैशाने. हे 400 वक्ते जर गावोगाव बोलायला लागले तर काय वातावरण निर्माण होईल याची तुम्ही केवळ कल्पना करून पहा. प्रत्येक 2-2 शिक्षक आपण शाळेमधले तयार करणार होतो. प्रत्येक शाळेमधले 2 शिक्षक जर ट्रेंड झाले या विषयामध्ये, त्यांना यातले सगळे बारकावे कळले आणि ते जर कन्व्हिन्स झालेले असतील तर त्या शाळांवर काय इम्पॅक्ट येईल याचा तुम्ही कल्पना करून पहा. प्रत्येक ग्रामसेवक, प्रत्येक अंगणवाडी सेविका, प्रत्येक आरोग्य कर्मचारी या सगळ्यांची ट्रेनिंग होणार होते. हे सगळं सरकारने सँक्शन केलेला प्रोजेक्ट आहे, जो ऑलरेडी सुरू झालेला होता 2014 मध्ये. तो सगळा थांबवला ना. आणि नाही ना, हो, त्यांच्या काळात नाही झालं. 2013ला हे विधेयक संमत झालं. 2013ला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. ही कमिटी फॉर्म झाली त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. पण बीजेपी आणि शिवसेनेनी जर या कायद्याचं समर्थन केलं नसतं तर तो कायदा संमत झाला नसता. कारण काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आपली मतं जातील या गोष्टीला खूप घाबरत होते. तर मी त्यांना फक्त एवढंच अभिवचन दिलं होतं की हा निवडणुकीचा विषय बनणार नाही. आणि म्हणून मी सगळ्यांची संमती मिळवली. आणि त्यामध्ये केवळ संमती नाही मिळवली, उद्धव ठाकरेंनी तर पुढाकार घेतला. वारकरी संप्रदायातले, ज्याच्याबद्दल आता फार मोठं ऑब्जेक्शन शरद पवारांनी घेतलं होतं, त्या लोकांना पटवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. त्या सगळ्यांना सांगितलं की हा कायदा चांगला आहे, माझ्या आजोबांच्या विचाराचा, याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्यांच्याच भरोश्यावर सगळे उड्या मारत होते. त्यांनीच सगळ्यांना शांत केलं, गप्प केलं. आणि म्हणून बिनबोबाट हा कायदा संमत झाला 2013 मध्ये दोन्ही सभागृहांना. हां, मी सांगितलं ना, ते तुम्हाला शोध घ्या असं म्हणून सांगितलं. माझं स्पष्ट मत आहे, कारण मी अनेक बाबांच्या तक्रारी केल्या माझ्या आयुष्यामध्ये. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये येण्याच्या आधी मी काहीही नसताना, मी केवळ कार्यकर्ता आणि पत्रकार असताना मी पोलिसांकडे तक्रार केली आणि त्याच्यावर पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही, असं कधीही महाराष्ट्रामध्ये घडलं नाही. पोलिसांमध्ये हा आत्मविश्वास असायचा की श्याम मानव ज्या अर्थी तक्रार करतायत त्या अर्थी ते पूर्ण अभ्यास करून आलेले आहेत. त्यांना मी पटवायचो कायदा कसा लागू होतो. त्यावेळेस तर आपला जादूटोणाविरोधी कायदा पण नव्हता. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आणि 420 कलम पोलीस लावायचे त्यांच्या स्तरावर. काँग्रेस सरकारने कधीच हस्तक्षेप केला नाही. त्यावेळेस हा मुद्दाच आला नाही कधी. इथे सरकार हस्तक्षेप करतं, ऍक्शन घेऊ नका म्हणून सांगतं. आता ते सरकार म्हणजे नगरसेवक मानायचं का आपण, हा आपला मुद्दा आहे. पण पोलीस घाबरतात ना. हा, बोला. असं का वाटतं की भाजप सगळ्या जे हिंदू बाबा असतात, साधू वगैरे आहेत, त्यांना पाठीशी घालतात असं आपल्याला काय वाटतं? त्याचं कारण आपण नावं घेतले ते मोठे काही जे आहेत ते विशिष्ट ठिकाणी मर्यादित आहेत. नाही ना, मी तुम्हाला सांगतो ना, गावोगावचे तुम्ही आता लिस्ट काढा. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. अंधश्रद्धा केवळ बीजेपीमध्ये आहेत असं नाही. काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते. शरद पवार सोडले तर मेजॉरिटी लोक अंधश्रद्धा होते. अजितदादा, शरद पवार, 2 अपवाद. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो विलासराव देशमुखांचं. विलासराव देशमुखांच्या अंधश्रद्धेविषयी बोलण्याची गरज आहे का? सत्यसाईबाबांचे ते परमभक्त होते, आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती. 2005 मध्ये हा कायदा संमत झाला. 2005ला 16 डिसेंबरमध्ये विधानसभेमध्ये 288 आमदार असतात, त्या विधानसभेमध्ये विलासरावांनी हा कायदा संमत करून घेतला. आणि या कायद्यामधलं अनुसूचीमधलं दुसरं कलम आहे, एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे, त्यांच्यावर दहशत बसवणे या कायद्याने गुन्हा. सत्यसाई बाबा उघडपणे हवेत हात फिरवायचे आणि अंगठ्या निर्माण करायचे, विभूती निर्माण करायचे. पण विलासरावांनी एकदाही दुरान्वयानं, इतक्या मिटिंगा त्यांच्यासोबत झालेल्या, मिटिंगाच्या बाहेर बोलणं झालेलं आहे, खाजगीमध्ये बोलणं झालेलं आहे, एकदाही सुचवलं नाही की तुम्ही हा जे दुसरं कलम आहे जरा ते काढून टाका.
तेही जाऊ द्या. 2013 मध्ये हा कायदा संमत झाला, तो शिवाजीराव मोघेंच्या सहीनं झालेला आहे. तुम्ही त्या काळामध्ये शिवाजीराव मोघे मंत्री होते, 5 वर्ष सामाजिक न्याय मंत्री होते, त्या काळात कधी मुंबईच्या दालनात गेलात का? गेला असेल तर तुम्हाला आठवत असेल, त्यांच्या मेन दालनामध्ये सत्यसाईबाबांचं एवढं मोठं कटआउट लागलेलं आहे. या माणसाने शेवटपर्यंत टिकून हा कायदा संमत करून घेतला. ते सत्यसाईबाबांचे परमभक्त आपल्या मंत्रालयाच्या दालनात सत्यसाईबाबांचा कटआउट लावतात. त्यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. त्यांनी एकदाही हे कलम काढा असं म्हटलेलं नाही. म्हणजे जी माणसं पराकुटीची अंधश्रद्धा आहेत ती सुद्धा वेगळ्या पद्धतीनं वागताना मी अनुभवलेलं आहे. आजपर्यंत काँग्रेस सरकारमधल्या एकानंही इतक्या बाबांना मी एक्सपोज केलं, इतक्या बाबांना जेलमध्ये पाठवलं, एकदाही माझ्यावर दबाव नाही आणला की तुम्ही हे करू नका म्हणून. आणि इथे मात्र पोलीस घाबरतात. सर म्हणतात तुम्ही जाल, आमच्या बदल्या होतील, मग आम्हाला फार त्रास होतील, भलत्या ठिकाणी आम्हाला टाकलं जाईल. आणि तुम्हाला तर सगळं माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. यापूर्वी मला कधीही काँग्रेसच्या मंत्र्यांना किंवा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कन्व्हिन्स करावं लागत नसे. मी पोलीस स्टेशनमध्ये जात असे, पीआयला कन्व्हिन्स करत असे आणि कायदा राबवत असे. म्हणजे जादूटोणाविरोधी कायदा नव्हता त्या काळातली गोष्ट सांगतो, धड कायदे नसताना. एखाद्या वेळेस एसपी पर्यंत मला जावं लागायचं. तो पीआय जरा घाबरायचा किंवा पीआय ऐकायचा नाही म्हणून मग एसपी पर्यंत जावं लागायचं. पण हे अपवाद होता. नियम हा होता की एकदा ठाणेदाराला पटवलं की ठाणेदार ऍक्शन घ्यायचं. ही परिस्थिती जी होती ती पूर्णतः मोडीत निघालेली आहे. माझ्याकडे तक्रारीच्या तक्रारी आलेल्या आहेत. अशोक खरातवर जी कारवाई झाली आहे की मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी एकनाथ शिंदे आणि चाकणकरांचे संबंध होते म्हणून राजकीय सुविधी ही कारवाई केली असं आपण विधान करतो. मी त्या अर्थानं विधान नाही करत आहे, मी उलटं विधान केलं. मी तुम्हाला प्रश्न असा विचारला की त्यांच्या जवळचे जर 4 मंत्री असते, म्हणजे त्यांच्या गुड बुक्समधले बीजेपीवाले, तर ही ऍक्शन झाली असते का? मी तुम्हाला 100% वाटत लिहून द्यायला तयार आहे, नसती झाली. आता याचा अर्थ तुम्ही दुसरा काढा. दुसरा काय अर्थ निघतो तो पहा. का म्हणून आपल्याला वाटते त्याचं कारणच आहे ना, शिंदेंना आणि जर चाकणकरांना धडा मिळाला तर हवाच आहे. तेच कशाला, बीजेपीमधल्या काही मंत्री जरी इन्व्हॉल्व असते जे त्यांच्या गुडबुक्समधले नाही, तेही जरी इन्व्हॉल्व असते तरी त्यांनी आनंदाने केलं असतं. बरं, कसे कसे संपवलेले आहेत, मुनगंटीवारांचं काय झालं, खडसेंचं काय झालं, मी सांगण्याची गरज आहे का? माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगला माहिती. म्हणजे अशोक खरातवरची कारवाई ही राजकीय सोडत नाही असं मी म्हणत नाही. अशोक खरातवरची कारवाई यासाठी झाली की त्यांच्या जवळचे लोक नव्हते, असं मी म्हणतो. हा देखावा साधन असं आपल्याला नाही नाही, कारवाई चांगली होते, चांगली ऍक्शन होते, म्हणून तर मी जाहीररित्या कौतुकही करतोय. उत्तम एक कारवाई होते. फक्त ही कारवाई मर्यादित होते. या कायद्यामध्ये प्रचार आणि प्रसाराचं जे कलम आहे त्याची व्याख्या आहे, त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणे हा सुद्धा कायद्याने इक्वली गुन्हा आहे. याकरता 6 महिन्यापासून तर 7 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा आहे, प्लस 5,000 ते 50,000 रुपयाचा दंड. म्हणजे एखादी व्यक्ती खराचं जे काही चालू आहे त्यामध्ये जर केवळ मदत करत असेल, सहकार्य करत असेल, तरी तो कायद्याने गुन्हा आहे. आता रुपाली चाकणकर यांनी फोन केला होता एका पत्रकाराला, ज्याने बातमी दिली त्याला धमकी दिली होती. आणि असंही काही वृत्तपत्रांनी किंवा प्रसिद्धी माध्यमांनी छापलंय की त्याला नोटीसही पाठवली होती. हे तर प्रत्यक्ष सहाय्य झालं ना. इथे तर अप्रत्यक्ष सहाय्य होत असेल तरी कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे जेवढे ट्रस्ट आहेत, ज्या ट्रस्टमध्ये हा सगळा पैसा जमा झालेला आहे खराच्या या कामामधनं, त्या सगळ्या ट्रस्टचे ट्रस्टी यामध्ये गुन्हेगार ठरतात, इक्वली गुन्हेगार आहेत. त्यांना इक्वल शिक्षा होऊ शकते, एवढा हा व्यापक कायदा आहे. आपण आता बघतोय चाकणकरांचा राजीनामा झालाय, कुठेही नाही, राजीनामा होणं हा राजकीय भाग झाला. थेट कारवाई झाली पुढे कारवाई होईल का आपल्याला मी नाही ते सांगू शकत. देवेंद्र फडणवीसांचा कारभार लक्षात घेताना ते सिलेक्टिव्ह असतात. कायदा सिलेक्टिव्ह लोकांकरता असतो. खरातला कायदा लागू होतो, बागेश्वर धामच्या बाबाला कायदा लागू होत नाही. जनरली पोलिसांनी एखाद्या गुन्हा दाखल करून घेतला नाही तर बऱ्याच वेळा न्यायालयात जाऊन तो दाखल करून घेण्यासाठी जी प्रक्रिया आहे, आपण जे सांगत आहात की आपण जे प्रयत्न केले त्या
अनुषंगाने आपण न्यायालयात पण धाव घेतली होती का या संदर्भात? हे बागेश्वर असतील किंवा इन जनरल? ठीक आहे, त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. मला 44 वर्ष झाले या क्षेत्रात मी काम करतो. एक शंकर बाबा नावाचा बाबा होता. तो होता अमरावतीला. त्याच्या आश्रमामध्ये नरबळी वगैरे असे प्रकार घडले. पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही, ऍक्शन केली नाही, FIR. म्हणून आमचे अमरावतीचे कार्यकर्ते गेले कोर्टात. कोर्टामध्ये पहिली लढाई, दुसरी लढाई, दोन्ही लढाया जिंकल्या. तिसरी लढाई हायकोर्टात. या गोष्टीला झालेल्या जवळपास 14 वर्ष 15 वर्ष. हायकोर्टामध्ये जरी हायकोर्टाने निर्णय दिला की FIR दाखल करा, तर सुप्रीम कोर्टात तो जाईल बाबा. म्हणजे FIR दाखल करा एवढा आदेश मिळवण्याकरता सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन लढायचं, एवढा वेळ आणि एवढे पैसे काढायचे. हे मी तुम्हाला उदाहरण आता प्रत्यक्ष माझ्या संघटनेनं केलेलं उदाहरण सांगतो. एवढा नाही पैसा आमच्याजवळ आणि नाही एवढा वेळ आमच्याजवळ. आता माझजवळ पर्याय होता ना. मी तक्रार जी दिली होती ती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तक्रार दिली होती बागेश्वर धामला. मला कोर्टात जावं लागलं असतं तर मी जाऊ शकत नव्हतो, कारण मला अध्यक्षाची पण परवानगी घ्यावी लागली असती ना. अध्यक्ष कॅबिनेट मंत्री असतं. कॅबिनेट मंत्री कशी काय मला परवानगी देणार? समविचारी लोकांना एकत्र घेऊन जनजागृती करून आपल्याला दबाव, मग तेच तर तुम्ही केलं, म्हणून तर मी तुमचं कौतुक करतोय. तुमच्यामुळे तर एवढी प्रकरणं महाराष्ट्रातली बाहेर येत आहेत. हे आपण काय केलेलं आहे? हे पत्रकारांचंच काम आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे काम पत्रकारच करत आलेलं आहे. एकीकडे आपण अशोक खरात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताय, मात्र नागपूरच्या बागेश्वर धाम प्रकरणावरून तुम्ही मुख्यमंत्र्यांवरच टीका करतायत. मग यातून आपली दुटप्पी भूमिका ही समजली. बरोबर आहे, दुटप्पी नाहीये. माझा साधा प्रश्न आहे की जादूटोणा विरोधी कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला मी श्रीकृष्ण भगवानाचा अवतार आहे किंवा मी कृष्ण भगवान आहे, तू गेल्या जन्मीतली माझी राधा आहे असं सांगून संबंध ठेवणं, तिची इच्छा असो नसो, तिची संमती असो नसो, तरी कायद्याने गुन्हा. त्याच पद्धतीनं याच जादूटोणा विरोधी कायद्यातल्या अनुसूची कलम 6 मध्ये एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा. आणि दोन्ही करता इक्वल शिक्षा आहेत. कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. नियम तर सगळे सारखेच आहे ना. खरातनी स्त्रियांसोबत संबंध प्रस्थापित केले म्हणून त्यांच्यावर ऍक्शन घेणं हे कायद्यामध्ये संमत नाहीये. हे कायद्यात आहे म्हणून तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. त्याच पद्धतीनं हेही कायद्यात आहे ना. जादूटोणा करते, मृत्यूची भीती, ऐसा नाही किया तो तुमको मृत्यू संभव है, हे डायरेक्ट तो बोललेलं आहे ना. त्याच्याच व्हिडिओमध्ये आहे ना सगळं. आणि देवेंद्र फडणवीस ज्या स्वतः त्या दिव्य दरबारामध्ये गेले होते त्याच दरबारामधली ही तक्रार आहे ना. मग आता मला सांगा, ही दुटोपी भूमिका झाली माझी की मी रास्त आहे, रॅशनल भूमिका घेतोय? बागेश्वर धामवर का हा कायदा लागत नाही? खरातवर का लागतो? म्हणजे सोयीनुसार आपण कायदा वापरणार का? म्हणजे हा माणूस मला वाचवायचं नाहीये तर मग याच्यावर कायदा वापरा. याला मला वाचवायचंय कारण याला मीच आणलेलं आहे, त्यांच्याच आमदारांनी आणलं होतं ना, आणि म्हणून मग कायदा लावायचा. हा जो प्रकार आहे जो काँग्रेस सरकारने कधी केला नाही, जो राष्ट्रवादी सरकारने कधी केला नाही. आणि म्हणून मी असं म्हणालो की देवेंद्र फडणवीस केवळ कायदा राबवत नाही इथपर्यंत मर्यादित नाहीये. ते अंधश्रद्धांना खतपाणी घालतात, अंधश्रद्धांचा प्रचार प्रसार करतात, त्या लोकांमध्ये रुजवतात. हा आरोप केलाय, फार पुढचा आरोप केलाय. पुन्हा काय विचारायचं राहिलंय? थँक्यू. सर्वजण अत्यंत कमी कालावधीमध्ये तुम्हाला निरोप दिल्यानंतर आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आपले हार्दिक आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. या ठिकाणी प्राध्यापक श्याम मानव यांच्यासोबत मी स्वतः प्रवीण गांगुडे, सायकोथेरपिस्ट, सुरेश झुरमुरे, माजी तहसीलदार, माजी न्यायाधीश अनिल वैद्य, किरण मोहिते, अनिल गांगुर्डे, या ठिकाणी अनुप खैरनार उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपले सर्वांचे धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.